नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सहित आलेलो आहे. मी तुमचा मित्र अब्दुल आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ऑल टेक मराठीवर आपला पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसाने हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे, मस्त आहे असं म्हणता येईल. कारण ज्या बेसिक्स गोष्टी आहेत त्यावरच हा व्हिडिओ आहे. आपल्याला बेसिकच गोष्टी प्रॉब्लेम देतात मोबाईलला आणि त्या बेसिक गोष्टी दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आमचा प्रयत्नच राहिलेला आहे बेसिक गोष्टी जास्त सांगण्याचा. तर ॲडव्हान्स न सांगता जाता एक बेसिक गोष्टीच या महत्त्वाच्या असतात. आपण मोबाईल वापरत असताना ॲडव्हान्स पण महत्त्वाचा आहे, पण ॲडव्हान्सपेक्षा पहिला बेसिकच महत्त्वाचा आहे. बेसिक माहीत नाही ना ॲडव्हान्समध्ये गेलो तर मग काही समजणार नाही. सुरुवात बेसिकपासूनच व्हायला हवी. तर असाच आजचा व्हिडिओ आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो जे रेडमी युजर आहे, ज्यांचा रेडमीचा फोन आहे, तर ज्यांचा ओप्पोचा फोन आहे, अशा जे रेडमीचे युजर आहेत, ओप्पोचे युजर आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, जे तुम्ही कोणताही TTS वापरत असाल, जसे की रेडमी फोनमध्ये ऑटो TTS किंवा इटॅलिक TTS, कुठलंही TTS ते ऑटोमॅटिक बंद पडतं. आणि हे बंद पडू नये म्हणून अशा काही 2 सेटिंग्स आहेत रेडमीच्या फोन्समध्ये, ओप्पोच्या फोन्समध्ये. ते 2 सेटिंग्स केल्यानंतर तुमचा जो TTS तुम्ही जे वापरता ते TTS बंद नाही पडणार. जेव्हा स्क्रीन ऑफ करून स्क्रीन ऑन करतो तेव्हा ऑटोमॅटिक TTS बंद पडतं. किंवा मग रिसेंट ॲप करून जेव्हा ॲप सगळे क्लोज करतो तेव्हा कधी कधी TTS बंद पडतो. अशा वेळेस अशा 2 सेटिंग्स आहेत की त्या केल्या तर बंद नाही पडणार कोणतंही TTS. तर त्यातली पहिली जी सेटिंग आहे ते मी सांगणार आहे. तर सेटिंगला मी ओपन करत आहे, सेटिंगमध्ये जात आहे. Overview. Double tap. Manage apps. Screen recorder. Security. Settings. Unlocked. Apps. मी सेटिंगमध्ये गेलेला आहे. तर सेटिंगमध्ये गेल्यानंतर Apps. System app settings 1 of. Apps. Out of. Back. Button. Apps. System app settings 1 of. Manage apps 2 of 5. Apps. Out of. Back. Button. Settings. Battery and buffer. Digital wellbeing add. Me account 20. Google 20. Accounts. सेटिंगमध्ये गेल्यानंतर Battery add. Privacy protection 20. Passwords and themes 70 of. Wallpaper 16. Home screen 5. Notification. Sound and display 12 of 33. Sound and vibration. सेटिंगमध्ये गेल्यानंतर Me account. Google account. Privacy. Location. Services. Stop recording. Services. Location 30. Privacy 31. Keep. Phone. Setting. Back. Apps 20. Additionals. Apps 20. तर सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲप्स म्हणून ऑप्शन मिळेल. ॲप्स म्हणून तर त्या ॲप्स ऑप्शनमध्ये जायचं आहे, क्लिक करायचं आहे. इथे Apps 22 of 33. Apps. Apps. ॲप्समध्ये गेल्यानंतर इथे System app settings. पुढे ऑप्शन आहे Dual apps 3. Permissions 4 of 5. परमिशन म्हणून ऑप्शन मिळेल. त्या परमिशनवर क्लिक करायचं आहे. Permissions 4. Permissions. Background auto. Permissions. Background auto start. इथं पहिलंच ऑप्शन मिळेल बॅकग्राऊंड ऑटो स्टार्ट, हे ऑप्शन मिळेल इथे.
Background auto start. English. तर बॅकग्राऊंड ऑटो स्टार्टला मी क्लिक करत आहे. Background auto. Background auto start. More. Background auto start. 7 apps can start in the background. इथे मी काही ॲपला टिक केलेलं आहे. जे तुम्हाला TTS प्रॉब्लेम देत आहे, ते TTS जे बंद पडत आहे ऑटोमॅटिक, त्या TTSला इथे टिक करू शकता. बघा इथे सगळे ॲप येत आहेत. बघा ऑटो TTS आहे, TTS आहे माझं. असे काही ॲप्स आहेत मी ते टिक केलेले आहेत फॉर एक्झाम्पलसाठी. Checkbox. जे तुम्हाला TTS प्रॉब्लेम येत आहे, ऑटोमॅटिक बंद पडतं, त्यावेळेस तुम्ही या TTSला कोणत्याही TTSला तुम्ही इथून टिक करू शकता. ही एक सेटिंग झालेली आहे पहिली. ती दुसरी सेटिंग आहे तर ती Back. Home. Overview. Button. Overview. Double tap to manage apps. तर होममध्ये येतो. Home. एक मिनिट. System launcher. Stop record. Play games. Stop recording. Camera. Open. Key. 1200 from Jet apps. Security. Double tap to activate. तर Double tap and hold to long press. हा फोन माझा रेडमीचा आहे आणि दुसरी जी सेटिंग आहे तर ती सिक्युरिटीमध्ये जायचं आहे. तुम्हाला इथं सिक्युरिटी म्हणून ऑप्शन मिळेल. Security. MSA. सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर Settings. Button. सेटिंगमध्ये जायचं आहे. सिक्युरिटी नंतर Settings. Double tap. सेटिंगमध्ये गेल्यानंतर Settings. General. English. Show menu. Common features sort. Scan exceptions. Feature settings. Key. Boost speed. Double tap to इथं activate. ऑप्शन मिळेल Boost speed. बूस्ट स्पीड हे ऑप्शन मिळत आहे. तर बूस्ट स्पीडला मी क्लिक करत आहे. Boost speed. बघा हे ऑप्शन आहे बूस्ट स्पीड म्हणून. Boost speed. Double tap to activate. Speed boost settings. Double tap to activate. इथे क्लिक केल्यानंतर Speed boost settings. Lock apps. English. इथे लॉक ॲपचा हेडिंग दाखवत आहे. इथे पुढे Lock app 6. लॉक ॲप 6 तुमच्याकडे काही नसेल तर 0 दाखवेल. Lock app 6. इथे मी क्लिक करत आहे. Lock apps. Lock apps. Lock. English. इथे सगळे ॲप्लिकेशन येतात ज्या तुम्हाला ॲप्लिकेशनला लॉक करायचं आहे. All India Radio. Google. Messenger. G-Show. Smart. Auto TTS. Unlocked. Screen record. Google OneNote. असे सगळे ॲप्लिकेशन येतात ज्या तुम्हाला TTSला लॉक करायचं आहे. इथून ते लॉक करू शकता. तर अशा 2 सेटिंग्स होत्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल, छान वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, विवोच्या फोनमध्ये पण अशी एक सेटिंग आहे, ते ॲप लॉक करू शकता. ते कुणालाच माहीत नसेल आणि ती सेटिंग्स बघण्यासाठी हा व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा. तर मित्रांनो, मी तुम्हाला विवोबद्दल सेटिंग सांगत आहे. वरती तुम्हाला अब्दुलने बरीच सेटिंग सांगितलेली आहे रेडमीबद्दल आणि ओप्पोमध्ये सुद्धा तुम्ही सेटिंग लावू शकता. अजून मी आता तुम्हाला विवोच्या फोनमध्ये कशी सेटिंग लावली जाते ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. मी सेटिंगमध्ये आलो आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला ॲप्स अँड नोटिफिकेशन यामध्ये जायचं आहे. तर मी शोधून दाखवतोय. Network, Bluetooth, network and internet. Wi-Fi. Sound, apps and notifications. तर याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे ॲप्स अँड Accessibility volume नोटिफिकेशन. set to 6. मी ॲप्स अँड नोटिफिकेशन याच्यामध्ये Apps आलो. and notifications. तर Out of तुम्हाला list. सर्वात शेवटला जायचंय. 1 minute. Back. Special app access. 2 apps can use unrestricted data. Access 1. Special app याच्यामध्ये access. जायचंय 2 तुम्हाला. apps can use unrestricted data. And list. Wireless. Special app access. 2 apps can स्पेशल use ॲप unrestricted data. ॲक्सेस याच्यामध्ये जायचंय. तर मी त्याच्यात जातो. Special app access. आता इथं तुम्हाला Back. मला Button. दाखवतो मी
Search. Auto start. ऑटो स्टार्ट, All files access. ऑल फाइल्स ॲक्सेस, Background power consumption management. Intelligently controlled बॅकग्राऊंड power पॉवर consumption of background कन्झम्पशन. apps. हे जे ऑप्शन आहे हे खूप आपल्या कामाचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. High background battery. Background power 0%. Navigate. आता इथं Showing items 1 to 9 of 54. सर्व आपल्या मोबाईलमधील ॲप्स आलेले आहेत स्क्रीनवरती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे पण ॲप बंद पडतं म्हणजे आपला ऑटो TTS काही वेळानंतर बंद पडून पूर्णच स्टॉप होऊन जातं. अजून आपलं वोकलायझर व्हॉइसेस असे काही ॲप्लिकेशन आहेत ते आपण यूज करतो आणि ते बंद पडतात. तर याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या ॲपवरती जाऊन त्या ॲपला ऑन करायचं आहे. तर बघा 3 apps are allowed to continue running with Auto TTS. 3 apps are allowed to continue running when the background कंटिन्यू power रनिंग. consumption is मी high. 3 ॲप Smart voice. 3 Today's ॲप्सला background power ऑन consumption केलेला आहे. 30. Auto TTS. Today's background ऑटो power TTS आहे, G2O Lite. जिओ. WhatsApp. Instagram. आता Eloquence TTS. Today's background power consumption 10.5 mAh. Off. आता हे ETI एलिक्वेंटला ऑफ आहे तर याला मी ऑन करतो. On. तर याला Show ऑन items केलं 1 to 9 of 50. आता वरती पहा. 4 apps are allowed to आता continue. बघा Background आधी power 3 ॲप्स consumption होता, आता apps. 4 ॲप. 4 apps are allowed to continue running when the background continue power running म्हणजे consumption is high. कायम रनिंग होत Today's राहणार आहे background power बॅकग्राऊंडमध्ये. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.